साईबाबांच्या काळातलं घर आठवतं मला. तिथं मी ओके शिर्डीत होतो ओके आणि साईबाबांची दुःखाचा जो क्षण आहे ती समाधी मला शेवटची दिसली बाबांची. ओके साईबाबांची आणि ओके साईबाबांची समाधी, तर ती समाधी वगैरे दिलेली तेवढं मला दिसलं. आणि असं जाणवलं की मी फॉरेस्ट ऑफिसर आहे असं. ओके ओके म्हणजे त्या टाईप आणि काहीतरी हा त्या टाईप काहीतरी असावं असं हा. मला वाटलं. म्हणजे हातात हा. माझी बंदूक पण होती. Even ओके 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 जे मागच्या जन्माचे माझे जे वडील होते हम्म, ते या जन्माचे माझे सासरे आहेत होते. म्हणजे मागच्या जन्मात माझा जो मुलगा होता हम्म. त्या मुलाचं नाव ईश्वर असं होतं. वाव आणि तो मागच्या जन्माचा माझा मुलगा या जन्माचा माझा लहान भाऊ आहे. यस दुसरं मागच्या जन्मात माझी जी बहीण होती ती या जन्मात माझी सख्खी बहीण तर नाही पण मामे बहीण आहे माझी आता. हा कोणी पण असू शकतं मृत्यू कसा झाला माझा मृत्यू हा गोळी लागून झालेला होता. ओके साईबाबांचा काळ आठवतो मला. म्हणजे मी बघितलेला आहे. ओके बघितलं मला जे जे दिसतं ते सांगतो. तर साईबाबांच्या काळातलं घर आठवतं मला. तिथं मी ओके. शिर्डीत होतो ओके आणि साईबाबांची दुःखाचा जो क्षण आहे ती समाधी मला शेवटची दिसली बाबांची. ओके साईबाबांची आणि ओके साईबाबांची समाधी, तर ती समाधी वगैरे दिलेली तेवढं मला दिसलं. आणि घरातले मिसेस कोण आणि माझा भाऊ, माझी जी आता बहीण दिलेली आहे तिचे सासरे हे मला भावाच्या रूपात दिसले. परफेक्ट एवढंच. छान. पात्र आहात योगेश पाहण्यासाठी पुढे, ठीक आहे ना. जेवढं दिसलं म्हणजे तुम्ही पुढे पण आणखीन पाहू शकतात. ओके पात्र आहात, छान बघितलंय. ओके चालेल. सीएन साठे हा बोला सर. हा ऐकू येतो आवाज? येतोय येतोय बोला. हा मला ऍक्च्युली जास्त दिसलं कमी पण फिलिंग्स मध्ये जास्त हा आलं सगळं. फील्स मध्ये येतं. बोला बोला हरकत Feelings नाही. मध्ये परफेक्ट जास्त आलं. मला असं जाणवलं की तुम्ही जेव्हा विचारलं की कोणता देश आहे कोणचा गाव आहे तर बांगलादेशचं दिनाजपूर गाव मला जाणवलं. अरे वा दिनाजपूर. दिनाजपूर बांगलादेश. ओके आणि सर्च करा गुगल वरती भेटेल तुम्हाला ते गाव. हो आणि जेव्हा तुम्ही सांगितलं की जमीन बघा आणि तुमचे पाय बघा तेव्हा मी पायामध्ये ते गुडघ्यापर्यंत येणारे जे मोठे मोठे जे शूज असतात ना तसे शूज घातले होते. ओके आणि मला असं जाणवलं की मी फॉरेस्ट ऑफिसर आहे असं. ओके ओके म्हणजे त्या टाईप काहीतरी. हा त्या टाईप काहीतरी असावं असं हा. मला वाटलं. म्हणजे हातात हा. माझी बंदूक पण होती. even. ओके 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 छान छान. तर त्यानंतर दुसरं म्हणजे तुम्ही जेव्हा विचारलं की वडिलांचं नाव मला जाणवलं नाही ते कळलं नाही. पण जे मागच्या जन्माचे माझे जे वडील होते ते या जन्माचे माझे सासरे आहेत होते. म्हणजे यस जे मागच्या जन्मी माझे वडील होते. यस 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 परफेक्ट. त्यानंतर सगळ्यांची नावं म्हणजे मला भरपूर जाणवली. मागच्या जन्मी माझा एका भावाचं नाव जाणवलं पण ते म्हणजे या जन्मात त्याचं मला काही म्हणजे हे ठीक नाही आहे रिलेशन लागलं नसेल हरकत. रिलेशन. दुसरं मागच्या जन्मात माझी जी बहीण होती ती या जन्मात माझी सख्खी बहीण तर नाही पण मामे बहीण आहे माझी आता. हा कोणी पण असू शकतं. मागच्या जन्मात माझा जो मुलगा होता त्या मुलाचं नाव ईश्वर असं होतं. वाव आणि तो मागच्या जन्माचा माझा मुलगा या जन्माचा माझा लहान भाऊ आहे. यस परफेक्ट. यस. मागच्या जन्माची माझी बायको आहे तीच या जन्माची माझी बायको आहे. यस सेम आहे. छान. हा आणि तुम्ही जेव्हा सांगितलं की मृत्यू कसा झाला तर माझा मृत्यू हा गोळी लागून झालेला होता. नैसर्गिक मृत्यू नव्हता. ओके ओके. आणि मी माझ्या मागच्या गोळी लागली. कुठे लागलेली गोळी तुम्हाला? नाही ते पायाला लागली नाही. या जन्मात माझ्या पायाला थोडा प्रॉब्लेम आहे या जन्मी पण. असायलाच पाहिजे. बघा आता मी यांना बोललो का पायाचा प्रॉब्लेम आहे. बघा बाकीचा पायाचा प्रॉब्लेम असायलाच पाहिजे. ज्या क्षणी तुमचा शेवटचा क्षणी मृत्यू होतो ना त्या वेदना तुम्ही किंवा तो जो ट्रॉमा आहे तो ऍज इट इज तुम्ही पुढच्या लाईफ मध्ये कॅरी करता. भगवद्गीतेत तो श्लोक पण आहे. ठीक आहे ना. बरोबर आहे. चला हरकत नाही. आईचं नाव मला जाणवलं. मागच्या जन्मात माझं आईचं नाव चंद्रा असं काहीतरी नाव होतं. आणि मेन म्हणजे माझा जीवनाचा उद्देश काय होता हे जर मला जाणवलं की मी मागच्या जन्मामध्ये माझ्या बायकोला खूप त्रास दिला होता वगैरे. आणि तिच्याशी फार वाईट वागलो होतो असं दिसलं मला. आणि या जन्मामध्ये माझा उद्देश असा आहे. माझ्या जे स्पिरिच्युअल गाईड तुम्ही सांगतात की त्यांनी तुम्हाला काय सांगितलं तर त्यांनी हेच सांगितलं की या जन्मात तुम्ही स्त्रियांचा सन्मान करा. आणि बायको पोरांशी म्हणजे मुलींशी बायकोशी चांगलं वागा हेच म्हणजे सांगितलं. आणि जेव्हा तुम्ही मला आता शर्ट घालायला जायला सांगितलं त्यावेळेस मी माझ्या बायकोला सांगितलं सॉरी एवढं सांगून तिला माफी मागितली.
ठीक आहे, हरकत नाही. तर ह्या आता पालन करायचं या उद्देशाचं, ठीक आहे ना, प्रत्येकाची नक्की रिस्पेक्ट नक्की करायची, कारण की हा बरोबर तुमच्या आहे आणि फिलिंग्स मध्ये आता तुम्हाला हे काही तुमची इमॅजिनेशन नाही, प्रत्येक गोष्ट सत्य आहे, ठीक आहे ना. बरोबर आहे तर बरोबर आहे पालन करायचं या गोष्टीचं, आखरीपर्यंत प्रत्येकाचा सन्मान, जेवढं ट्राय टू युअर लेवल बेस्ट, तुमच्याच्याने जेवढं शक्य होईल तेवढं प्रत्येकाचा सन्मान करायचा आहे. साडी चुडी नक्की बांगडे प्रत्येक स्त्रीचा, बहीण असो भाऊ बरोबर असो, मानलेली बहीण असो, प्रत्येकाला, ठीक आहे ना. बरोबर आहे प्रत्येकाचा सन्मान करायचा आहे. चालेल, छान अनुभव आलाय, टाकला चालेल हो तुमचा सर हा अनुभव, काही प्रॉब्लेम नाही. नक्की नाही काही प्रॉब्लेम नाही टाका चालेल, हरकत नाही, चालेल, छान अनुभव आहे. ओके थँक्यू ओके, वेलकम.